आम्ही टायनो हे गाव निवडताना 4 किलोमीटर गार्डन ह्या गोष्टीनं आम्हाला आकर्षित केलं होतं. हे लक्षात घेऊन स्वातीनं पटकन विचारलं, तुमच्या इथं बागेची देखभाल कोण करतं? गार्डन काही फार मोठी नाही. तसं 8-15 दिवसांनी आम्ही गवत कापतो, पण गार्डन लहानच असल्यानं देखभाल काही विशेष लागत नाही. का? 4 किलोमीटर गार्डन आहे ना? मी आश्चर्यानं विचारलं. खरं तर मन धसकलंच. छे छे, कुणी सांगितलं? स्टेफिनाचा मलाच प्रश्न. मी एकदम गोंधळूनच गेले. स्वातीना हॉस्टलिस्टमध्ये 4 किलोमीटर गार्डन पाहिल्याची खात्री होती. ती म्हणाली, हॉस्टलिस्टमध्ये तर लिहिलं आहे की हाऊस विथ गार्डन 4 किलोमीटर, असं कसं? त्यावर रॅफल म्हणाला की आमचं घर स्टेशनपासून 4 किलोमीटर अंतरावर आहे. होस्ट लिस्ट छापण्यामध्ये चूक झाली आहे. माझा चेहरा पारच पडला. ही 4 किलोमीटर गार्डन आणि त्या शेजारचं घर कसं आहे ते पाहावं तरी, ह्या हेतूनं आम्ही टायनोसारखं आडवाटेचं खेडं आम्ही निवडलं. इथं तर काहीच नव्हतं. एकतर सिस्टे कॅलेंडे हे लहानसं स्टेशन, त्यात टायनो हे 4 किलोमीटर अंतरावरचं खेडं. तेव्हा खेडं निवडण्यामध्ये चूकच झाली होती. इथं स्टेशनला जायला काही वाहनांची सोय आहे का इतर? स्वातीने विचारलं. काही नाही, फॅबिओ म्हणाला. मग लोक स्टेशनवर कसे जातात? गाडीनं, फॅबिओनं शांतपणे उत्तर दिलं. पण मग ज्यांच्याकडं गाडी नसेल त्यांनी काय करावं? स्वातीनं नेटानं विचारलं. आत्महत्या करावी, फॅबिओ शांतपणे म्हणाला. भारतात खेड्यापाड्यातून एसटी गेली आहे आणि इटलीसारख्या पाश्चिमात्य देशात स्वतःच्या कारशिवाय वाहन नाही. मग पुढं लक्षात आलं की पाश्चिमात्य देशात प्रमुख शहरं सोडली तर बस कुठं नाहीच आणि भाडी फार महाग असतात. नाहीतर आमच्या बायका भाजी आणायला बस नाही तर रेल्वेनं जातात. लिस्टमध्ये पाहिलं तर छपाईची चूक अजूनही चालूच होती आणि आमच्या होस्टनं काही त्यात बदलही केला नव्हता. आज रात्री पार्टी असल्यानं आम्ही गडबडीत आहोत, स्टेफिना म्हणाली. जेवणासाठी असलेल्या साध्या बेताचं कारण बहुधा तिनं सांगितलं. जेवण झाल्यावर रॅफेलनंच भांडी धुतली, आमचा डिश आणि ग्लास धुवून टाकला. इथं पाहण्यासारखं काय आहे? स्वातीनं फॅबिओला विचारलं. तुम्ही अंजेरा बीचला जा, फॅबिओ म्हणाला. तिथून बोटीनं आणखी कुठंसं जायलाही सांगितलं, पण बोटीचा प्रवास हाच त्यातला आनंद. तिथं जायचं, तिथं साधंसं चर्चच होतं, बाकी काहीच नव्हतं. इटलीसारख्या थोर चित्रकार, थोर शिल्पकारांच्या देशात जाऊन पाहायचं काय? तर अंजेरा बीच म्हणजे मुंबईत जाऊन धारावीची झोपडपट्टी पाहून आल्यासारखी. तुम्ही अंजेरा बीचला जा, तिथून बोटीनं रॉक मेयाला जा. फॅबिओनं दिवसाचा प्रोग्राम काय असावा ते सुचवलं. इथं आणखीन काय पाहण्यासारखं आहे? मी विचारलं. नकाशात कोमो टायनोजवळ दिसत असल्यानं मी विचारलं. नाही, अंजेरा बीचच खूप छान आहे, बोटीनं जाताना मजा येते, फॅबिओ म्हणाला. आम्ही दुसरा होस्ट शोधण्याच्या विचारात होतो. आयत्या वेळी मिळणारे होस्ट अशांची नावं ज्या कागदावर लिहिली होती तो कागदच मिळेना. कसलं तरी यंत्र चालवल्याचा आणि खाटखूट आवाज एकसारखा येत होता. नंतर कळलं की रॅफेल गवत कापायच्या यंत्राच्या साह्यानं गवत कापत होतं. आम्ही कागद शोधत होतो तेवढ्यात स्टेफिना आली आणि म्हणाली, मला बाजारहाट करायचा आहे, तुम्हाला कुठं सोडायचं तिथं मी सोडते. तिचा बोलण्याचा सूर आम्हाला घरातून हुसकून काढायचा होता. आज पार्टी आहे, मला बऱ्याच गोष्टी आणायला मार्केटमध्ये जायचं आहे, स्टेफिना म्हणाले. मग आम्ही मार्केटच पाहायला येऊ का? मी विचारलं. मला बर्नला टेरेसनं दाखवलेला रंगेबिरंगी बाजार आठवला. नको, मार्केटमध्ये नको, स्टेफिना म्हणाली. मग अंजेरा बीच, मी फॅबिओनं सांगितलेला स्पॉट सांगितला. दुसरा इलाजच नव्हता ना. काय पक्वान्न खाणार म्हणून विचारायचं आणि घरात फक्त पोळीच आहे असं सांगायचं. असली ही यजमानी. थोड्याच वेळात स्टेफिना पॅन्ट, टी शर्ट आणि उंच टाचेचे बूट घालून आली. आम्हाला अंजेरा बीचला सोडून ती गेली. वास्तविक लोंबार्डी हा अत्यंत देखणा प्रदेश आहे असं होस्ट लिस्टमध्ये लिहिलं होतं. त्याच लोंबार्डी प्रदेशात आम्ही आलो होतो. कोमोला जायचं तर स्वतःची गाडी हवी, त्यामुळे ते शक्यच नव्हतं. स्वित्झर्लंडला आम्हाला सुख देण्याची जणू होस्टमध्ये स्पर्धा लागली होती. इथं वेगळाच प्रकार जाणवला. आपल्याला ते कटवत आहेत, स्वाती म्हणाली. मग मुळात होस्ट कशाला म्हणाले? आपण दुसरा होस्ट नसता का शोधला? मी म्हणलं. अंजेरा बीचला माणसांची गर्दी मात्र खूप होती. युरोप वा अमेरिकेत बीच म्हणलं की माणसं अगदी मुंग्यांसारखी चिकटलेली असतात. तोच प्रकार इथंही होता.
अंजेरा बीच तसा देखणा होता, अत्यंत स्वच्छ होता. उभ्या आणि आडव्या रस्त्यावर खूप लांबपर्यंत झाडांच्या 2 ओळीतून रस्ता जात होता. मात्र ही झाडं फर, पाईन वगैरेसारखी देखणी नव्हती. आपल्या इथल्या झाडांप्रमाणे झाडं होती. ह्या दुतर्फा झाडांच्या मध्येच उंची हॉटेल्सही होती. तिथंही भरपूर माणसं खाद्यपदार्थांचा समाचार घेत होती. ह्या झाडांना फुलं येत असतील तेव्हा हा परिसर खूप छान दिसत असेल. मी म्हणलं. दोघी बायका जात होत्या. त्यांना विचारलं, ह्यांना येणारी फुलं कशी दिसतात हो? या झाडांना फुलं येतात, पण अशी काही खास नाहीत. म्हणजे फुलांनी ही झाडं सगळीकडून फुलून वगैरे येत नाहीत. मी अंजेरा बीचचं विशेषत्व धुंडत होते आणि प्रयत्न करूनही ते सापडत नव्हतं. छे, अजिबात नाही. मुलीसाठी उत्तम स्थळ म्हणून खटपट करावी आणि ते बेकार निघावं तसं झालं होतं. मग आम्ही आपल्या घरांच्या भोवतीचे बगीचे पाहत हिंडत राहिलो. श्रीमंत वस्ती दिसत होती. घरं विविध आकारात होती आणि बगीचे खास निगा ठेवून राखलेले होते. मलबार हिलवरच्या बंगल्यांसारखे बंगले वाटत होते व बंगल्यांसमोर अनेकानेक फुलांनी डवरलेले बगीचे मात्र खूपच छान वाटत होते. पण त्यासाठी खर्च करून इटलीला येण्याची काही जरुरी नव्हती. खूप उशिरा रॅफेल न्यायला आला. आम्ही फोनवरून होस्ट पक्का करण्याबाबत बोललो. तो म्हणाला, इथं डायरेक्ट डायलिंग नाही, ट्रंक कॉल करावा लागेल. परवा व्हेनिसचा होस्ट पक्का होता. उद्याच्या दिवसाचा प्रश्न होता. नंतर घरी गेल्यावर युरेल पासचं टाईमटेबल पाहिलं तेव्हा इथून मिलानोला जाणं शक्य होतं. आम्ही तेच करायचं ठरवलं. तेवढ्यात वर जेवायचं आमंत्रण आलंच. आम्ही वर पोचलो तो सगळी माणसं जेवायला जमलेली होतीच. की आम्ही नाही हे लक्षात येऊन आयत्या वेळेला रॅफेल न्यायला आला कोण जाणे. लुकाची बायको, 7-8 महिन्यांचा त्यांचा मुलगा, लुकाचा एक मित्र आणि घरची अशी मंडळी जेवायला होती. पार्टी. आम्ही खाली झोपणार होतो तिथं होती. साऱ्यांशी आमची ओळख करून दिली. जेवायला स्पॅगेटी होती. पाव आणि बटर होताच. स्टेफिनाला स्पॅगेटी मुळीच जमली नव्हती. नुसत्या शेवया उकडल्या होत्या आणि त्यात ऑलिव्ह ऑइल आणि मीठ घातलं होतं. ऑलिव्ह ऑइल तोंडाला सारखं चिकट लागत होतं. त्यावर टोमॅटोच्या फोडी होत्या. इतरांप्रमाणे आम्ही टोमॅटोच्या फोडी स्पॅगेटीवर घालून घेतल्या होत्या. डिशमध्ये थोडीशी स्पॅगेटी घेतली होती. त्यानंतर आम्ही पावच खात बसलो. रॅफेलनं आणखीन स्पॅगेटी घेण्याचा आग्रह केला. आम्ही गोड शब्दात नकार दिला तेव्हा लुकाचा मित्र म्हणाला, स्पॅगेटी ही तर इटलीची स्पेशल डिश आहे. काय स्पेशल बनवले? मी मनातल्या मनात. छान लागते पण आम्हाला आणखी नको आहे असं मी गोड शब्दात सांगितलं. जेवण झाल्यावर मी, स्वाती आणि राफेलनं टेबल आवरलं. पार्टी खाली असल्यानं जेवण झाल्यावर आम्ही वरच बसलो होतो. लुका आणि त्याची पत्नी दोघंही दिसायला सुरेख होते. दोघांनीही पार्टीत सामील होण्यासाठी आम्हाला गोड आग्रह केला आणि नृत्यामध्ये सामील होण्यासाठी सांगितलं. एकतर त्यांचं नृत्य आम्हाला येत नव्हतं आणि या म्हणल्याबरोबर त्यात लगेच घुसणं सभ्यतेला धरून वाटत नव्हतं. पार्टीला लागणारे विविध पदार्थ लुका आणि लुकाची बायको घेऊन आलीच होती. लुकानं आणि त्याच्या बायकोनं पार्टीची सारीच तयारी केली होती. फक्त त्यांची जागा लहान असल्यानं इथं पार्टीची व्यवस्था केली होती आणि लग्न झाल्यावर मुलांना वेगळंच राहायचं असा नियम असल्यानं पार्टीसाठी जागा देणं हेच स्टेफिनाचे त्यांच्यावर उपकार होते. आपल्याकडं नवीन लग्न झालेली सूनही ती सारी स्वतःचीच जागा समजली असते. स्टेफिना मघाशी पार्टी आहे करत मार्केटमध्ये गेली होती स्वतःच्या घरचा बाजारहाट करण्यासाठी. स्टेफिना मुंबईतल्या काही उच्चभ्रू स्त्रियांच्या पठडीतली होती. कोणताही खास उद्योग न करताही ह्या बायका सतत गडबडीत असतात. आम्ही वर खुर्च्यांवर बसलो होतो. लुका आणि फॅबिओ पार्टीला या म्हणून सांगून गेले, पण स्टेफिना वरच हिंडत होती. ती काही म्हणाली नाही की निदान आपण खाली पाहायला तरी जाऊया म्हणून, किंवा एखादा केकचा नाहीतर बर्फीचा तुकडा तरी खाऊन येऊ. रात्री राफेलनं आम्हाला 2 आरामखुर्च्या असलेल्या शेजारच्या खोलीत नेलं आणि तिथं खुर्च्यांवर आरामात बसायला सांगितलं. केव्हा तरी आम्हाला झोप लागली. 1:30 किंवा 2च्या सुमाराला लुका आणि त्याच्या बायकोनं आम्हाला खाली बेडवर झोपायला सांगितलं. आम्ही खाली उतरलो. उरलेले पदार्थ घेऊन जाण्यासाठी एकत्र ठेवले होते ते दिसले. आम्ही लगेचच झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सोमवार होता. स्टेफिना आणि रॅफेलला स्टेफिनाच्या आईकडे जायचं होतं. पहाटे 5 वाजताच तिनं आम्हाला उठवलं.
आम्ही नेलेली आमची चहा पावडर होतीच. आम्ही आमचा चहा बनवला. जोडीला कालचा ब्राऊन ब्रेड होताच. आंघोळीचं पाणी थंडगार होतं म्हणून स्वाती रॅफेलला म्हणाली, गिझरला गरम पाणी येत नाही आहे. तर तो म्हणाला, बराच वेळ सोडा मग येईल. सुरुवातीला गोमूत्रासारखं तरी गरम पाणी नळाला येत होतं. बराच वेळ सोडल्यावर तर थंडगारच पाणी यायला लागलं. गडगंज श्रीमंत दिसत होते, पण महाकद्रू होते. सर्व्हास मेंबर असणं इटलीत मानाचं मानलं जात असावं म्हणून कदाचित ते सर्व्हास मेंबर झाले असावेत. तशी हवा थोडीफार थंड होती, पण गार पाणी बाधलं तर क्या काय म्हणून आम्ही नुसतेच हातपाय आणि तोंड धुतलं. तेवढ्याच स्टेफिना बी क्विक असं म्हणत सँडल्सचा टकटक आवाज करत 2दा येऊन गेली. घर चालवणाऱ्या गृहिणीला ती डायरेक्टर म्हणत होती, पण ती मात्र घरातली डिक्टेटर वाटत होती. आम्ही निघताना परत एकदा पाणी गरम येतं का ते पाहिलं तर ते थंडगारच येत होतं. रॅफेलला म्हणजे घरच्या मालकालाही स्टेफिनानं थंडगार बनवलंय, तिथं पाण्याची काय बिशात ते गरम होईल. मी नळ बंद करत हसत म्हणाले. आम्ही मिलानोला जाण्याच्या गाडीत बसलो आणि मग आम्हाला मिलानोचेच वेध लागले. मिलानो स्टेशनवर माहिती देणारीला इंग्लिश छान येत होतं. आमच्या हाती मॅप देऊन मिलानोत कुठं कुठं प्रेक्षणीय स्थळं आहेत ते तिनं अगदी व्यवस्थित दाखवलं. 100 लिरांचं मिलानो सबवेचं तिकीट काढलं. ते बस आणि रेल्वेला 75 मिनिटांपर्यंत चालतं. ह्या सबवेनं जाऊन स्टेशनवरून बाहेर उतरल्याबरोबर जणू राजवाड्याचाच परिसर दिसू लागतो. स्टेशनच्या बाहेर पडलं की लगेच एक मोठं चर्च दिसतं आणि डावीकडं वळलं की राजवाड्याच्या प्रवेशद्वारासारखी उंच आणि नक्षीदार कमान आपलं जणू स्वागत करते. इथं रस्ता दगडी फरशांचा आहे. मधूनच मोठ्या इमारती लागतात आणि रस्ता संपतो. तिथं परत उंच नक्षीदार कमान आहे. बहुधा इथं राजे लोक राहत असावेत. मिलानोत अनेक ठिकाणी भव्य इमारती, गॉथिक पद्धतीचं चर्च आणि दगडी फरशांचं आवार दिसत होतं. आम्ही बराच वेळ असं हिंडलो आणि नंतर बस करून ड्युमो कॅथेड्रल पाहिला. 1386 साली गियान व्हिस्कोटीनं ह्यासाठी पैसा पुरवला. मात्र वास्तुशिल्पकाराचं नाव अज्ञातच राहिलं. 1765 साली दिव्यावरचा मनोरा पूर्ण झाला. दर्शनी भाग 1958 साली पूर्ण झाला. तिथंच असलेल्या कॅथेड्रल ट्रेझर रूममध्ये 4थ्या ते 12व्या शतकापर्यंतच्या चांदीच्या आणि हस्तिदंती वस्तू आहेत. ड्युमा कॅथेड्रलचा दर्शनी भागही अत्यंत देखणा आहे. दर्शनी भागात भव्य पितळी दरवाजे आहेत. ॲम्ब्रोज, व्हर्जिन मेरी वगैरेंच्या आयुष्यातील घटना त्यावर चित्रित केलेल्या आहेत. दर 4थ्या दरवाजासमोर लेग्नॅनोच्या लढाईपासून सर्व मिलानोचा इतिहास चित्रित केलेला आहे. जवळच कासल म्युझियम आहे. 1450 साली डूक फ्रान्सिस फोर्जानं हा फोर्जा कॅसल बांधला. गलेझो मरिया आणि मोरोने यांनी तो वाढवला. भुई किल्ला असावा तसा कासल आहे. आता हा कासल कलादालनासारखा वापरला जातो. त्यात 38 कलादालनं आहेत. इथं अनेकानेक चित्र आणि शिल्प आहेत. मायकेल अँजेलो, रुद्नानी वगैरेंनी बनवलेल्या प्राचीन कलाकृती इथं पाहायला मिळतात. मायकेल अँजेलोचं शेवटचं शिल्प पण पाहायला मिळालं. लाकडाची कलाकुसर, विविध वाद्य, हत्यारांचे विविध प्रकार पण आहेत. 4थ्या शतकातील निरनिराळ्या नाण्यांचा संग्रह आहे. ही नाणी जवळपास 1.5 लाख इतकी आहेत. निरनिराळ्या लढाया, त्यातले विजय अशा विविध विषयांवरची चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. कासल म्युझियमपासून चालत चालत गेलं की 10 मिनिटावरच सांता मारियाचं चर्च आणि शेजारीच असलेलं लिओनार्डो द विन्सीचं चित्रांचं कलादालन लागतं. सांता मारिया हे चर्च गॉथिक पद्धतीचं आहे. मुख्य भागी मोठे मोठे त्रिकोण एकत्र येऊन घुमट तयार झाला आहे आणि मोठ्या स्तंभांवर टोकदार कमानी आणि एकमेकांना छेदून जाणारं कमानदार आच्छादन हे गॉथिक पद्धतीचं वैशिष्ट्य. चर्च भव्य मोठं आहे. 15 फ्रेस्को पद्धतीची चित्र आहेत. प्लास्टर ओला असतानाच जलरंगात काढलेलं चित्र म्हणजे फ्रेस्को पद्धती. त्यात ख्रिस्तासंबंधीच्या कथा गुंफल्यात. सांता मारिया चर्चच्या डाव्या बाजूला लागूनच असलेल्या लिओनार्डो द विन्सीचं कलादालन पाहिलं. लिओनार्डो द विन्सीचं लास्ट सपर हे भिंतीवर चितारलेलं जगप्रसिद्ध चित्र ह्याच कलादालनात आहे.
त्यातले डोळ्यांमधले भाव अद्वितीय आहेत. लिओनार्दो दा विन्सी हा चतुरस्त्र माणूस होता. त्यानं विमानही बनवलं होतं. तो इंजिनियर होता, शिवाय वास्तुशिल्प विशारदही होता आणि जगप्रसिद्ध असा चित्रकार होता. मागे मुंबईत NCPत त्याचं भव्य प्रदर्शन भरलं होतं. त्याची आठवण झाली. मुंबईतलं प्रदर्शन पाहून चकित व्हायला झालं होतं. हे चित्र पाहूनही फिरून मन दंग झालं. त्याच्या समोरच्याच भिंतीवर मॉन्टोरफॅनो क्रुसावर गेला ते चित्र आहे. लिओनार्दोची 1494 ते 1497 पर्यंतची चित्र इथं आहेत.